नमस्कार, मी पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या जर का बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचमुळे राज्य सरकारकडून आता प्रति कुटुंब 3 लिटर रॉकेल जे आहे ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु जर का आपण बघायला गेलं तर ज्या मेट्रो सिटीज आहेत, अर्थातच मुंबई, पुणे असेल, नागपूर असेल किंवा ठाणे असेल, ह्या ठिकाणी हा रॉकेलचा पुरवठा करण्यात येणार नाहीये। परंतु जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी प्रति कुटुंब 3 लिटर जे आहे ते शिधापत्रिका धारकांना जे रॉकेल देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे। गॅस सिलेंडरचा तुटवडा तर निर्माण होऊ लागलेलाच आहे, परंतु मुंबई सारख्या शहरामध्ये जी वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यावरती परिणाम होतोय की नाही हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरलेलं आहे। कारण की मुंबई सारख्या शहरामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते। दुचाकी असतील, 4 चाकी वाहनं असतील, ह्याच्यासाठी लागणारा डिझेल असेल किंवा पेट्रोल असेल, हे सुद्धा आता याबाबतची चर्चा सुद्धा आता मोठ्या प्रमाणात रंगू लागलेली आहे की याचा तुटवडा निर्माण होऊ लागलेला आहे। परंतु मुंबईमध्ये खरंच पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ लागलेला आहे की नाही आपण थेट वाहन धारकांकडून, जे वाहन चालक आहेत त्यांच्याकडूनच जे आहे ते थेटपणे जाणून घेणार आहोत। मुंबई वगळता जर का आपण इतर ग्रामीण भाग बघितला किंवा भिवंडी असेल, अंबरनाथ असेल, ह्या भागांमध्ये बघितलं किंवा इतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे आणि त्याच्यामुळे पेट्रोल पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। मुंबईमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे की नाही हे आपण थेट वाहन चालकांकडूनच जाणून घेऊयात। भाई, क्या लगता है जो अभी युद्ध शुरू है, जो वॉर शुरू है, उसके हिसाब से सच में मुंबई में पेट्रोल या फिर डीजल की कमी महसूस हो रही है? अभी तक तो ऐसा कुछ हुआ नहीं है। हम लोग को 1-2 महीना पहले जिस तरीके से सीएनजी पेट्रोल मिलता था और अभी भी वही इसी तरीके से मिल रहा है। अभी तक तो ऐसा यहाँ पे कुछ लग नहीं रहा मुंबई में खास करके। मैं धन्यवाद करूंगा मुख्यमंत्री साहब का और उप मुख्यमंत्री साहब का, जो हम लोग को मुंबईकर वाले लोग को तकलीफ नहीं आने दिए। बहुत बहुत धन्यवाद करता हूँ उनका मैं। अभी तक ऐसा कुछ नहीं है मैडम। कुछ रेट्स बढ़े हुए हैं ऐसे भी बात चल रही है, वो सच में है क्या? नहीं मैडम, नहीं, रेट तो नहीं बढ़े। सीएनजी के सेम रेट हम लोग को मिल रहा है अभी तक। आने वाले कुछ दिनों में लग रहा है क्या कि मतलब अभी आप तो हमेशा यहाँ पे भरवा रहे होंगे डीजल, तो उसकी वजह से लग रहा है कि आने वाले दिनों में दिक्कत हो सकती है कुछ? अभी तक तो 1 महीना हो गया, ऐसा कुछ हुआ नहीं है और आने वाले वक्त का बोल नहीं सकते, पर यहाँ पे होने का चांसेस नहीं है क्योंकि यहाँ के जो मुख्यमंत्री साहब हैं वो हमारा मुंबईकर के लिए बहुत ज्यादा ध्यान देते हैं। तो मुश्किल है कि यहाँ पे ऐसा कुछ होगा। सध्या मुंबईमध्ये तर पेट्रोलचं काय प्रॉब्लेम तर नाही आहे, काय भाव तो वाढले असं वाटत तर नाही आहे। पण आता जी अफवा पसरवली जात आहेत की मुंबईमध्ये सुद्धा ही परिस्थिती उद्भवू शकते, पेट्रोल डिझेलची कमतरता, हे खरंच आहे का? तुम्ही आता एवढ्या दिवसांपासून पेट्रोल डिझेल तुमच्या गाडीमध्ये डिझेल भरतच असाल, तर त्यावेळेस तुम्हाला काय जाणवते नेमकं? असं जाणवत तर नाही, असं काय होईल असं मला नाही वाटत। तसं काय दरवाढ झालेली आहे का? नाही नाही झालं। वाटते का होण्याची शक्यता आहे असं काही? मुंबईमध्ये तर असं वाटत नाही, बघून तर वाटत नाही असं काय। नाही, आम्ही काही प्रॉब्लेम फेस करणार, कारण सीएनजी भरपूर आहे। आम्ही रोजच्या रोज टाकतोय, रोजच्या रोज हे करतो। सीएनजीचा प्रॉब्लेम भरपूर ठिकाणी म्हणजे ऐकला, आता माझा मित्र बोलतो गुजरातला, तसाच त्याने ऐकला आणि त्या लोकांनी सीएनजी आणि सर्व भरून घेतलंय। तिकडे भरपूर लोक इकडचे आहेत, ते त्यांनी सांगितलं, पण इकडे काही मुंबईला काही तसा प्रॉब्लेम नाही। मी मित्राचा बाईक काल घेऊन गेलेलो, पेट्रोल पण आरामात भेटतोय, सीएनजी पण आरामात भेटतोय, इकडे तसा काहीच नाही। पण हा गॅसच्या बाबतीत आहे, कारण जी सीएनजी भेटते, पण जी घरची एलपीजी, कारण आमच्या बिल्डिंग मध्ये आता 21 दिवसाच्या वरती झालाय तरी त्यांना अजून आलं नाही। ते 21 दिवसच्या वरती झालं बाटला बुक करून। माझा बाटला, कारण मी एकटा राहतो, मी बुक केलं, माझा लगेच 10 दिवसात आला, कारण मी 6 महिन्यामध्ये एकदा बुक करतो म्हणून लगेच आला। ते बोलत तू म्हणजे नेहमी नाही बोलत म्हणून तुला लवकर, बाकी जे रेग्युलर आहे ना त्यांना हे होत आहे आणि तू आता धावपळ करतो, कारण त्याचा बाटला 2 दिवस झाले संपले। आता तो इकडे तिकडे बघता, आणि इंडक्शन जी होती ना ती 1200ची होती, ती आता 2-2.5 हजाराची झाली आहे। ती विचारून आलेला, आता तो बोलते त्याचा पण रेट वाढलाय। पेट्रोल डिझेलवर नाही सध्या तरी नाही आलं, मुंबईमध्ये तरी नाही आलंय। आता महिना होईल या युद्धाला, तर या महिन्याभरात काहीच तुम्हाला तसं काहीच प्रॉब्लेम जाणवलेला नाही? काहीच नाही, म्हणजे काहीच नाही। दरवाढ काही झालेली आहे? दरवाढ या युद्धाच्या अगोदर झालेली आहे, 50 पैसे किंवा 1 रुपये वाढलाय, ते तेवढंच। नाही, युद्धाच्या नंतर सध्या नाही। सध्या तरी मुंबईमध्ये तरी पेट्रोलची कमतरता अशी काय भासवत नाहीये सध्या तरी। आजूबाजूच्या देशांना जर पाहायला गेलं तर ते पेट्रोलची जशी टंचाई अशी दुसऱ्या देशांमध्ये होतीये, लॉकडाऊन लागताय, तसं मुंबईमध्ये तरी सध्या असं काहीतरी होत नाहीये की पेट्रोलची टंचाई आहे इथं। म्हणजे जरी गावची स्थिती बघायला गेली तर लोक अशी टँकर वगैरे भरून पेट्रोल वगैरे घेऊन जात आहेत, पण इथं तरी म्हणजे बीजेपी सरकारने म्हणजे एवढं तरी एक चांगलं एक असं हे काय बोलतात स्टोरेज करून ठेवलेलं आहे, एक हे आहे की म्हणजे कुणाला
पेट्रोलची टंचाई वगैरे काही भासत नाही किंवा अशी कोणत्याही मुंबईच्या पेट्रोल पंप मध्ये अशी लाईन वगैरे काही भेटत नाहीये आम्हाला सध्या पाहायला. मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये असेल किंवा जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असला तरी मुंबईमध्ये मात्र सध्याच्या घडीला ती परिस्थिती उद्भवलेली नाहीये. मुंबईच्या सर्व पेट्रोल पंपवरती पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. वाहनांच्या रांगा सुद्धा सध्याच्या घडीला कुठेही लागताना बघत नसल्याचंच सर्वच वाहन चालकांकडून जे आहे ते सध्या सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमधली किंवा जिल्ह्यांमधली परिस्थिती मुंबईमध्ये येणारही नाही अशीच भावना जी आहे ते अनेक वाहन चालकांकडून जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना खरंच कुठलाही तुटवडा जाणवणार नाही याची साशंकता सुद्धा जी आहे याची काळजी सुद्धा राज्य शासनाकडून घेण्यात येत असल्याची प्रतिक्रिया सुद्धा काही वाहन चालकांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये ही परिस्थिती कायमच राहणार आहे. मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नसल्याची सुद्धा भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. राज्यातल्या व राज्याबाहेरच्या इतर घडामोडींना जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर या युट्यूब चॅनलला फॉलो करायला त्यासोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच mymahanagar.com ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.